लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या। लाडकी बहीण योजना केली। का केली? मी देखील गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीचा संसार मी पाहिला आहे, सर्वसामान्य कुटुंबाची काय ओढाताण होते मी पाहिलं आहे। आणि म्हणून मी आल्या मुख्यमंत्री झाल्या लाडकी बहीण योजना सुरू करून टाकली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा। सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांची मागणी। राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून त्या माध्यमाने महिलांना आमिष देऊन एका प्रकारे मतदान घेण्यात आले। आता निवडणूक संपली असून निकषात न बसणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही। निकषात न बसणाऱ्यांना लाभ दिल्याने दोषीवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी केली असून जर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात धाव घेणार अशी माहिती जैन यांनी आज 2 मार्चला दुपारी 2 वाजता दिली आहे। मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना काही ठिकाणी निकषांची योग्य तपासणी, कागदपत्रांची पडताळणी व गृह चौकशी न करता राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता। यामुळे सरकारी निधीचा अपव्यय झाला असून योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलांवर अन्याय झाला आहे। महिला व बाल विकास विभागाच्या इतर योजनांमध्ये लाभार्थ्यांची गृह चौकशी व कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे केली जाते, मात्र या योजनेत असे झाले नाही। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त, संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासह जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर भारतीय दंड संहितेच्या अधिनियमानुसार अपहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जितेंद्र जैन यांनी केली आहे। जर संबंधितावर कारवाई झाली नाही तर नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला लाभ व्हावा यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्राची तपासणी न करता सरसकट सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला। निवडणुकीनंतर आता लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण कागदपत्राची तपासणी करून योग्य अशा लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात येईल असे वारंवार निदर्शनास येते। यामध्ये निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींना लाभार्थींना ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी हजारो कोटीचा जो अपव्यय झालेला आहे त्यामध्ये दोषी असलेले महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, उपायुक्त तसेच जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेले आहे। आणि तरी यावर जर येणाऱ्या 15-20 दिवसात महिन्याभरात जर कार्यवाही नाही झाली तर मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रितसर याचिका दाखल करून यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।